पर्यटन व्यवसाय आम्ही 2005 साली सुरू केला. 2005 ते 2012 भारत फिरला आणि 2012ला योगायोगानं कर्मधर्म संयोगानं गगनबावडा बघायला जाण्याचा योग आला. तिथे करवंद सरबत कसं तयार करतात, गांडूळ खत कसं बनवतात, मधमाशी पालन काय आहे, हे एक पर्यटनाच्या कुतूहलापोटी मी पाहायला गेलो. आणि तिथं मग लक्षात आलं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपले साधारण 550हून अधिक जिल्हे ह्या भारतात आहेत. आम्ही पर्यटनात लोकांना सांगतो की बघा भारत, जगा भारत. आता नव्यानं जेव्हा गोठणे ग्राम किंवा 2012 नंतर जशी ही गावं फिरायला लागलो, ह्याच्यात स्वर्गीय कांचनताईंचा खूप मोठा आशीर्वाद, हातभार, त्या मला असं घेऊन जायच्या कुठे कुठे. तर तेव्हा असं लक्षात आलं की हर ग्राम पर्यटन धाम. म्हणजे प्रत्येक ग्रामाला आपली ओळख आहे. 14 किल्ले, 12 तालुके आणि सगळं मिळून 7,500 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं क्षेत्रफळ. याच्यामध्ये खूप साऱ्या डोंगर रांगा, शेतीभाती आणि त्याच्यात असलेली 1100, 1150, 1200 खेडी, वाड्या, वस्त्या. याचा जेव्हा मी एक जाणतेपणानं निरीक्षण करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, तेव्हा हे ब्रीद गवसलं की अरे प्रत्येक ग्राम हे पर्यटन धामच आहे. म्हणजे किमान पक्षी कोल्हापूरकरांना हा प्रश्न पडू नये, अरे सुट्टी आली आहे, आता कमी खर्चात कुठे फिरायला जाऊ. काश्मीरला पैसे साठवून जावा, केरळला पैसे साठवून जावा, विदेशात पैसे साठवून जावा, पण आमच्या कोल्हापूरच्या ह्या वाड्या वस्त्यांवरती फिरायला फार पैशाची खरंच गरज नाही आहे.